Good morning, all of my friends. I am Professor Maitre. Today, I am going to tell you the answers of 2015 scholarship exam. चला तर मित्रांनो, आज आपण बघूयात की 5वी या वर्गातील 2025 मधील इंग्लिश या पेपरचं सोल्युशन. मग या ठिकाणी आपण 5वीच्या स्कॉलरशिप एक्झाम मधील ए सेट याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. हा पेपर फेब्रुवारी महिन्यामध्ये 2025 मध्ये झालेला आहे आणि याचा फायदा निश्चितच तुम्हाला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 5वीच्या स्कॉलरशिप एक्झामसाठी होईल. मग या ठिकाणी आपण फक्त इंग्लिश या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण बघूयात या ठिकाणी क्वेश्चन. या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो की या ठिकाणी एक संक्षिप्त स्वरूपाचा एक शब्द आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे, हे वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरायचा आहे. मग या ठिकाणी बघा, वाक्य असं आहे, डॅड हॅज थ्रो गार्बेज हिअर. मग आता हे जे दिलेलं वाक्य आहे, दिस इज ऑल्सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. when we also use imperative sentence in negative, that time we start this sentence with the don't. ज्यावेळेस आपलं आज्ञार्थी वाक्य हे नकारार्थी असतं, अशा वेळेस अशा वाक्याची सुरुवात ही डू या शब्दाने होते. मग या ठिकाणी डू असलेला पर्याय 1 मध्ये नाही, त्यामुळे एक ऑप्शन हे चुकीचं आहे. नंबर 2 मध्येही समजा हा पर्याय नाही म्हणून, कारण या ठिकाणी डज आलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ही चुकीचा आहे. त्यानंतर नंबर 3 मध्येही आहे नाही म्हणून 3 ही चुकीचं आहे. मग आपलं उत्तर राहिलं डोंट असं राहिलं. त्यानंतर आहे क्वेश्चन क्रमांक 2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी सेंटेन्स आहे इट इज 8:45. म्हणजे 8:45. तर मग या ठिकाणी 4 आपल्याला इमेज दिलेले आहेत, तर त्या 4 इमेज पैकी ज्या इमेजमध्ये 8:45 दर्शवलेले तर मग 8:45 या वाक्याचा अर्थ असा होतो की 8:45. मग 8:45 नंबर 1 मध्ये नाही, कारण नंबर 1 मध्ये बरोबर 9 वाजलेले दाखवले, त्यामुळे उत्तर क्रमांक 1 नाही. नंबर 2 मध्ये बघा, आता नंबर 3 मध्ये 9:15 दाखवले, त्यामुळे हा नंबर 3 नाही. नंबर 4 मध्ये 9:30 दर्शवत म्हणून नंबर 4 नाही. मग नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे की 8:45 म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आता क्वेश्चन नंबर 3. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. मग या ठिकाणी एक पेअर्स दिलेली जी कशी आहे, इनकरेक्ट आहे. मग आपल्याला काय करायचं, इनकरेक्ट पेअर शोधायची. मग या ठिकाणी नंबर 1 चं आहे हाऊस, त्याचं रायमिंग वर्ड्स होतं माऊस, त्यामुळे आपल्याला काय शोधायचं, इनकरेक्ट पेअर शोधायची. मग इनकरेक्ट पेअर ही नाही, ही करेक्ट आहे म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नाही. आता नंबर 2 मध्ये आहे टॉय बॉय. या ठिकाणी हे बी रायमिंग वर्डची पेअर करेक्ट आहे, त्यामुळे आपलं हे बी उत्तर येणार नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 मेक टेक ही बी रायमिंग वर्डची पेअर आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ही येणार नाही. मग शिल्लक राहिलं 3 टॉल टेल. इट इज नॉट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड, सो दॅट इट इज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, योग्य विरामचिन्हांचा वापर करून कोणतं वाक्य बरोबर आहे ते शोधायचंय. मग आता बघा मित्रांनो, कधीही वाक्याच्या सुरुवातीचा आद्याक्षर हे कॅपिटल असतं. मग या ठिकाणी माय या शब्दाचं आद्याक्षर यम हे स्मॉल आहे, त्यामुळे हा नंबर 1 चा ऑप्शन गेला. नंबर 3 मध्ये ही मायचं यम हे स्मॉल आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 गेला. नंतर ऑप्शन क्रमांक 2 बघा, माय ब्रदर. या ठिकाणी मायचं अध्यक्षर हे यम हे कॅपिटल आहे, परंतु या ठिकाणी मुंबई हे जे नाउन आहे, मुंबई हे नाउन प्रॉपर नाउन आहे. मग कधीही प्रॉपर नाउनचं अध्यक्षर हे कॅपिटल असतं, त्यामुळं मुंबई हे जेही नाउन आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. मग त्याचं उत्तर आहे माय ब्रदर लिव्हज इन मुंबई. मग या ठिकाणी माय या शब्दाचं अद्याक्षर हे कॅपिटल आहे आणि मुंबई या प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नामाचं अद्याक्षर ही कॅपिटल आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे
क्वेश्चन नंबर 5. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे तर खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायामधील एक ऑप्शन निवडून आपल्याला हे एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. मग या ठिकाणी हे जे ही वाक्य आहे हे आहे आज्ञार्थी आणि आज्ञार्थी वाक्यामधील विनंतीवाचं वाक्य आहे. मग या ठिकाणी आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मेन व्हर्बच्या बेसिक फॉर्मने होते. मग आता बघूयात ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी वेट WEIGHT हा जो शब्द जो दिलेला आहे याचा अर्थ होतो वजन. मग या ठिकाणी हे व्हर्ब नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 चुकीचा. नंतर WETS वेट्स या शब्दाचा अर्थ होतो ओला त्यामुळे हे बी व्हर्ब नसल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ही चुकीचं आहे. नंतर वेट्स WET वेट याचाही अर्थ होतो ओला त्यामुळे हे बी ऑप्शन चुकीचं आहे. मग शिल्लक राहिलं ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे WAIT वेट म्हणजे वाट पाहणे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग यांच्यापैकी आपल्याला 4 या ठिकाणी अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. यांच्यापैकी एकाचं कोणतं वाक्य बरोबर आहे ते शोधायचे. पहिला प्रश्न आहे माय फादर इज द टीचर. मग या ठिकाणी बघा द हे तर आर्टिकल आहे. नंतर या ठिकाणी अ आर्टिकल आहे. या ठिकाणी अ आर्टिकल आहे. या ठिकाणी ॲन आर्टिकल आहे. मग द हे आर्टिकल आपण कधी वापरतो ज्यावेळेस एखाद्या निश्चित नामाचा बोध करायचा असेल त्यावेळेस द वापरतो. मग या ठिकाणी हे माय फादर इज द टीचर या ठिकाणी निश्चित असा कोणताही बोध होत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर आपल्या वाक्यामध्ये अ अँड द या आर्टिकलचा वापर नामाच्या पूर्वी केला जातो. मग या 3 आर्टिकल पैकी जेही इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत ते आहेत अ आणि ॲन. मग ज्या एकवचनी नामाची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनासारखा उच्चार होणाऱ्या स्वराने होत असेल त्यावेळेस त्यापूर्वी अ वापरलं जातं. मग टीचर या शब्दाची सुरुवात म्हणजे या सामान्य नामाची सुरुवात टी या व्यंजनाने होते त्यामुळे ॲन हे ऑप्शन येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा बी चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 बघा या ठिकाणी माय फादर यांच्यापूर्वी द आर्टिकल आलेलं आहे. मग या वाक्यामध्ये माय हे आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पूर्वी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हा बी चुकीचा आहे. मग शिल्लक राहिलं ऑप्शन क्रमांक 4 माय फादर इज अ टीचर. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. मग यांच्यापैकी आपल्याला एक ऑप्शन वापरून या ठिकाणी जी ही रिकामी जागा आहे ती पूर्ण करायची. प्रश्न काय सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॅडास द स्कूल. मग आपल्याला काय करायचंय या ठिकाणी प्लेइंग या मेन व्हर्बच्या नंतर आपल्याला इथं एक शब्द वापरायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन द स्कूल. मग या ठिकाणी इन नाही मग शाळेच्या समोर असा शब्द वापरण्यासाठी आपल्याला काय वापरलं जाईल इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ ही एक फ्रेज आहे. मग त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक 3. मग वाक्य कसं होणार सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल. पुढचा आहे क्वेश्चन क्रमांक 8. रिअरेंज लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. म्हणजे या ठिकाणी जेही शब्द दिलेले त्यांची रिअरेंजमेंट करायची ज्याच्यानुसार आपल्याला काय होईल एक मिनिंगफुल वर्ड तयार होईल. मग मिनिंगफुल वर्ड तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग त्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला काय करायचं यांच्यापैकी एक शब्द वापरायचा आहे. आता बघा नंबर 1 चा ऑप्शन मग ERLFOW याच्यामध्ये डबल एल चा उल्लेख नाही. मग या ठिकाणी डबल एल आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 गेला. याही ठिकाणी डबल एल आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ही गेला. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये हिथं यू या अल्फाबेटचा वापर नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 गेला. मग शिल्लक राहिला फ्लावर या ठिकाणचं यप घेतलं यप.
त्यानंतर एल, त्यानंतर ओ, त्यानंतर डब्ल्यू, त्यानंतर ई आणि त्यानंतर आर. आपलं काय शब्द कसा झाला मिनिंगफुल? फ्लावर. फ्लावर म्हणजे फूल. क्वेश्चन क्रमांक 9 बघा आता. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की एक यादी दिलेली आहे वस्तूंच्या नावांची. मग या ठिकाणी जे 4 ऑप्शन दिले आहेत त्यांच्यापैकी ती एक हा ऑप्शन त्या वस्तूंच्या यादीमध्ये बसतो. बघा, पॅन. पॅन म्हणजे काय? घरातील स्वयंपाक करायचा तवा. स्पून. स्पून म्हणजे चमचा. ग्राइंडर. ग्राइंडर म्हणजे मिक्सर. नाईफ. नाईफ म्हणजे काय? सुरा. मग ह्या काय झाल्या? आपल्या किचनमध्ये नेहमी वापरण्यात येणाऱ्या वस्तू. मग आपल्याला काय करायचं? यांच्यापैकी एक कोणती वस्तू जी आपण किचनमध्ये वापरतो ती निवडायची. बा, वायर. वायरचा संबंध हा लाईटशी येतो त्यामुळं याचा काही संबंध नाही. नंतर चॉक. चॉकचा संबंध हा बोर्डशी येतो म्हणजे टीचिंगशी येतो त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 हे दोन्हीही नाही. नंतर स्पॅनर. स्पॅनर म्हणजे नट अथवा बोल्ट आवळायचा पाना त्यामुळे ह्याचा संबंध येत नाही. परंतु आपण किचनमध्ये ग्राइंडर सोबतच तसंच आपण काय मिक्सरचाही वापर करत असतो म्हणून त्याचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2. पुढचा आहे क्वेश्चन क्रमांक 10. बा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. बा, या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेलं आहे, खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग 4 ऑप्शन पैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे. बा, माय फ्रेंड इज डॅडॅस हिज मदर इन द किचन. मग आता हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्याच्या या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे इज आणि इज हे टू बीचं हेल्पिंग वर्ब आहे. मग आपल्या वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर कधीही मुख्य क्रियापदाचं तिसरं किंवा चौथं रूप असतं. पण वाक्यामध्ये कधीही वाक्यातील कर्ता क्रिया करत असेल तर अशा वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर कधीही मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं. मग टू बीच्या रूपानंतर चौथं रूप म्हणलं की ऑप्शन क्रमांक 1 गेला, ऑप्शन क्रमांक 2 गेला आणि ऑप्शन क्रमांक 3 गेला. कारण टू बीच्या रूपानंतर फर्स्ट फॉर्म कधीच वापरला जात नाही. हे बी फर्स्ट फॉर्म आहे ते बी. मग ऑप्शन क्रमांक 4 मध्ये हेल्पड हे सेकंड किंवा थर्ड फॉर्म आहे. मग टू बीच्या रूपानंतर थर्ड फॉर्म वापरला जात नाही. मग ऑप्शन क्रमांक 3. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 11. रीड ऑल द सेंटेन्सेस अँड चूज द रॉंग वन. मग या ठिकाणी आपल्याला काय केलेले 4 वाक्य दिलेले आहेत. मग त्या 4 वाक्यापैकी आपल्याला काय करायचं? एक रॉंग सेंटेन्स आहे ते निवडायचे. आता बघा, पहिलं वाक्य आहे राजेश रन्स फास्ट. सेकंड आहे राजेश सिंग्स नियरली. तिसरं आहे राजेश स्पीक्स लाऊडली. फोर्थ आहे राजेश वॉक्स स्लोली. मग आता बघा, प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट हा राजेश हे प्रॉपर नाउन दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे. मग या ठिकाणी पहिले जे वाक्य आहे त्यामध्ये फास्ट हे ॲडव्हर्ब आहे. मग हे ॲडव्हर्ब का आहे? कारण हे रन्स बद्दल माहिती सांगतं. मग क्रियापदाबद्दल माहिती सांगण्या शब्दाला आपण काय म्हणतो तर क्रियाविशेषण. मग राजेश रन्स फास्ट, मग या वाक्याचा अर्थ होतो राजेश वेगाने धावतो आणि हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे राजेश स्पीक्स लाऊडली. राजेश मोठ्याने बोलतो. मोठ्याने पण काय बोलतो. मग हा लाऊडली हा शब्द ही क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय म्हणजे हा बी झाला ॲडव्हर्ब. मग या वाक्याचा अर्थ होतो राजेश मोठ्याने बोलतो. ही मिनिंगफुली वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य आहे राजेश वॉक्स स्लोली. मग स्लोली हा शब्द कशाबद्दल माहिती सांगायला? वॉक्स बद्दल. मग या वाक्याचा अर्थ होतो राजेश वॉक्स स्लोली. म्हणून आता दुसरं वाक्य आहे राजेश सिंग्स नियरली. मग नियरली हा शब्द सिंग्स बद्दल, परंतु या ठिकाणी आपण जेही क्रियापद आहे याच्यानंतर एखादं ऑब्जेक्ट येणं आवश्यक आहे. म्हणजे वाक्य असं होणं आवश्यक आहे राजेश सिंग्स अ सॉन्ग अशा पद्धतीने. पण या ठिकाणी तसं दिलेलं नाही. त्यामुळं आपलं जेही रॉंग सेंटेन्स आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे हे वाक्य मिनिंगफुली बरोबर आहे पण आपल्याला काय शोधायचं आहे? रॉंग सेंटेन्स. बा,
बरेच विद्यार्थी काय करतात की परीक्षेमध्ये त्यांना नेमका प्रश्न व्यवस्थित समजून घेत नाहीत आणि त्यामुळं ते उत्तर त्यांना येत असतानाही ते निवडण्यामध्ये चुकी करतात. आता क्वेश्चन क्रमांक 12 बघा. धिस ॲरो शोज डॅडॅस डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी एक ॲरो दिलेला आहे, तो ॲरो एक दिशा दर्शवते. मग या वाक्याचा अर्थ काय होतो, हा ॲरो दिशा दर्शवते. मग या ॲरोची जी दिशा आहे ती आहे अपवर्ड. बा डाऊनवर्ड या शब्दाचा अर्थ होतो खाली, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. राईट या शब्दाचा अर्थ होतो उजवीकडे, हे बी चुकीचं आहे. लेफ्ट या शब्दाचा अर्थ होतो डावीकडे, हे बी चुकीचं आहे. मग अपवर्ड या शब्दाचा अर्थ होतो वरती. मग वरती दिशा दर्शवणारा हा ॲरो असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 13. फिल इन द ब्लँक्स. वा डॅडॅस न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. वा हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये मेन वर्ब आहे इज. मग आता आपल्या वाक्यामध्ये कधीही फर्स्ट आणि सेकंड फॉर्मच्या आधी सब्जेक्ट असतो. मग या ठिकाणी या इजचा सब्जेक्ट काय आहे, ड्रेस. मग आपल्याला वाक्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या नामाची मालकी दर्शवायची असते, मग नामाची मालकी दर्शवण्यासाठी आपण काय करतो तर अपॉस्ट्रॉफी यसचा वापर करतो. मग अपॉस्ट्रॉफी यस हे फक्त ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 मध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 चुकीचे. आता ऑप्शन क्रमांक 4 मध्ये जे राजू जे नाव आहे, मग राजू इज द प्रॉपर नाउन म्हणजे हे विशेष नाम आहे. मग विशेष नामाचं आद्याक्षर हे कॅपिटल असतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा. मग शिल्लक राहिलं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. मग वाक्य काय झालं, राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. पुढचा आहे क्वेश्चन क्रमांक 14. फाइंड द ऑड मॅन आउट. म्हणजे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी यातील या 4 ऑप्शन मधील वेगळा घटक कोणता आहे ते निवडायचे. नी या शब्दाचा अर्थ होतो गुडगा. काइंड या शब्दाचा अर्थ होतो दयाळू. किंग या शब्दाचा अर्थ होतो राजा. काइट या शब्दाचा अर्थ होतो पतंग. आता बघा, नी हे नाव आहे, किंग हे नाउन आहे, काइट हे नाउन आहे. मग काइंड या शब्दाचा अर्थ होतो दयाळू. मग दयाळू हा जो शब्द आहे हा जातीने आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही, ऑप्शन क्रमांक 3 येणार नाही आणि ऑप्शन क्रमांक 4 येणार नाही. मग शिल्लक आपला ऑप्शन राहिला 2 म्हणजे काइंड म्हणजे दयाळू हा या 4ही पैकी एक वेगळा शब्द आहे. क्वेश्चन क्रमांक 15 बघा. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे एक योग्य असं विरामचिन्ह वापरून आपल्याला हे जे दिलेलं वाक्य आहे हे पूर्ण करायचे. वाक्य काय, व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव हिअर. मग आता बघा या ठिकाणी या वाक्याची सुरुवात झालेली व्हॉटने. मग व्हॉट हा WH शब्द असतो, मग म्हणजे वाक्या शेवटी क्वेश्चन मार्क येणं आवश्यक असतं. तसंच आपण उद्गारवाचक वाक्यामध्ये व्हॉट आणि हाऊ हा शब्द उद्गारवाचक ही वाक्यात घेऊ शकतो, त्यामुळं ऑप्शन एक्सप्लेनेशन मार्क असं बी येऊ शकतं. अपॉस्ट्रॉफीज आणि फुल स्टॉपचा काही संबंध नाही, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 चुकीचे. पण ज्यावेळेस आपलं वाक्य प्रश्नार्थी असतं, प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्यातील जे फर्स्ट अथवा सेकंड फॉर्म असतं, मग या वाक्यामध्ये हे हॅव आहे फर्स्ट फॉर्म. मग कधीही प्रश्नार्थी वाक्यामध्ये फर्स्ट अथवा सेकंड फॉर्म हे सब्जेक्टच्या आधी असतं. मग या ठिकाणी हॅव हे या यू या सब्जेक्टच्या आधी नाही, त्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन मार्क येणार नाही आणि हे वाक्य आहे उद्गारवाचक. मग या व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव दिअर या वाक्याचा अर्थ होतो ही तुझ्याकडे किती मोठी धान्याची रास आहे. म्हणून या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार, उद्गारवाचक. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. क्वेश्चन क्रमांक 16 बघा. युअर फ्रेंड हेल्पड यू ॲट द नाईट टाइम. म्हणजे तुझ्या मित्राने तुला रात्रीच्याला मदत केली. व्हॉट विल यू से टू हिम. तू त्याला काय म्हणशील. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग यासाठी आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह आता सपोज एखाद्या व्यक्तीने
दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या अडचणीच्या वेळेस मदत केली, मग त्यावेळेस विश यू ऑल द बेस्ट असं म्हणणार नाही. ज्यावेळेस एखादा व्यक्ती काहीतरी काम करायला चाललेला असेल त्यावेळेस आपण त्याला विश यू ऑल द बेस्ट म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन, ज्यावेळेस एखाद्याने एखादी स्पर्धा जिंकली किंवा कोणतं तरी यश संपादन केले अशा वेळेस आपण कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ही येणार नाही. नंतर बा आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्याच्या नंतर त्याचा निरोप घेताना त्याला तुझा दिवस शुभ जाऊ असं म्हणतो, त्यासाठी इंग्लिशमध्ये वापरतो हॅव अ नाईस डे. मग या ठिकाणी असंही नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ही चुकीचं आहे. मग ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो मग अशा वेळेस आपण त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी थँक यू सो मच या वाक्याचा वापर करतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 17. कंप्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. मग या ठिकाणी एक आपल्याला ग्रीड दिलेला आहे, एक कोड दिलेला आहे. त्या कोड्यामध्ये खाली काही शब्द आहेत म्हणजे अल्फाबेट दिलेले आहेत, त्यांच्यापैकी योग्य असा ऑप्शन निवडून हे 3 आपल्याला शब्द तयार करायचे. मग हे तयार करत असताना बघा पहिला RABIT. मग बघा या ठिकाणी आपण रॅबिट हा जर शब्द जर तयार केला तर रॅबिटची स्पेलिंग आहे RABIT. मग आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे आय. मग ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आय नाही. ऑप्शन क्रमांक आपल्याला काय रॅबिट हा शब्द तयार करायचा, मग RAB. मग या नंबर 1च्या ऑप्शन मध्ये सुरुवातीला आपल्याला बी असणं आवश्यक आहे, मग इथं बी नसल्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. नंबर 3 मध्ये ही स्टार्टिंगला बी नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ही चुकीचा आहे. मग आपल्याला तर बी पाहिजे, मग ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 ची सुरुवात ही कशाने बीने. मग आपल्याला या दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी काय भेटलं RAB, ही तर बी आहे. आता दुसरं बघा की ANGAROO, पण जर आपण इथं के घेतलं तर याच्यापासून एक शब्द तयार होतो कांगारू, आणि कांगारू साठी के नी सुरुवात आहे. मग आपल्याला बीच्या नंतर के, मग या ठिकाणी बीच्या नंतर आर आहे. पण आता नंबर 3रा जो शब्द आहे CRO, जर आपण आर घेतलं तर या ठिकाणी व्यवस्थित बसतं, परंतु आपल्याला तिन्हीकडेही बसणारा ऑप्शन क्रमांक किती आहे 2. ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 17. 18 नंबर क्वेश्चन बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला रिकामी जागा पूर्ण करायची. मार्च इज द डॅडॅस मंथ ऑफ इयर. मार्च हा महिन्यातला कितवा का आहे महिना आहे, वर्षातला कितवा महिना आहे. मग आपल्या इंग्रजी वर्षाची सुरुवात ही जानेवारी पासून होते, मग जानेवारी इज द 1st, फरवरी इज द 2nd अँड मार्च इज द 3rd. मग आपण त्या ठिकाणी 3 मंथ असं म्हणू शकत नाही, कारण 3 जर घेतलं तर इथं मंथ्स पाहिजे होतं, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही. तो दुसरा महिना नाही म्हणून 2 येणार नाही, तो पहिला नाही म्हणून 1st येणार नाही, मग शिल्लक राहिलं 3rd. वाक्य झालं मार्च इज द 3rd मंथ ऑफ इयर, म्हणजे मार्च हा वर्षाचा 3रा महिना असतो. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 19. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. या ठिकाणी हे एक आकृती दिलेली आहे आणि या ठिकाणी या आकृतीचा आकार कोणता आहे हे आपल्याला शोधायचे. मग या प्रकारच्या आकृतीला आपण काय म्हणतो तर की रेक्टँगल म्हणणार का काय म्हणा बघा. मग ज्यावेळेस चौरस असतो त्यावेळेस स्क्वेअर असं म्हणतो, तर ज्यावेळेस गोल असतो त्यावेळेस सर्कल म्हणतो, तर ज्यावेळेस त्रिकोण असतो त्यावेळेस त्रिकोण म्हणतो. मग ट्रिंगल याचा अर्थ होतो त्रिकोण. इट इज नॉट द त्रिकोण, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 1 नाही येणार. नंतर हे गोल नाही, स्क्वेअर नाही, चौरस नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 येणार नाही. आणि गोल नाही म्हणून 4 येणार नाही, मग शिल्लक राहिलं रेक्टँगल. 20 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ऍक्शन वर्ड. की या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत
त्या चारीपैकी आपल्याला यातील ॲक्शन वर्ड कोणता आहे तो शोधायचा आहे. बा लवली या शब्दाचा अर्थ होतो सुंदरतेने किंवा प्रेमळपणे. नॉईज म्हणजे गोंगाट. मंकी म्हणजे माकड. यॉन म्हणजे जांभळी देणे. बा मग लवली या शब्दाचा अर्थ होतो प्रेमळपणे. नॉईज म्हणजे काय गोंगाट. मंकी म्हणजे माकड. यॉन म्हणजे जांभळी देणे. मग लवली हे ॲक्शन वर्ब नाही. नॉईज म्हणजे गोंगाट हे ॲक्शन वर्ब नाही. मंकी हे बी ॲक्शन वर्ब नाही. मग यॉन म्हणजे जांभळी देणे हे ऑप्शन वर्ब, म्हणून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता 21चं बघा. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी एक महिला दाखवलेली आहे. ती हातामध्ये रुमाल घेतलेला आहे आणि तिच्या तोंडातून असे दाखवले, याचा अर्थ तिच्या तोंडातून आवाज येतोय. मग आपल्या तोंडातून आवाज आपण काढतो तर आणि ज्यावेळेस हातरुमाल ठेवतो, मग अशा वेळेस आपलं पोट दुखत असेल तर अशा वेळेस आपण हातरुमाल तोंडाला लावत नाहीत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं आहे. नंतर डोकं दुखत असेल तर आपण हातरुमाल हातात घेऊन तोंडाला लावत नाहीत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 चुकीचं आहे. ताप येत असेल तरी आपण तोंडाला रुमाल लावत नाहीत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 चुकीचं आहे. मग ज्यावेळेस आपण खोकला आणि आपल्याला सर्दी झालेली असते त्यावेळेस आपण तोंडाला हातरुमाल लावतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. या ठिकाणी क्वेश्चन 22 to 24 या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, म्हणजे हे प्रश्न आहेत पॅसेजवरती अवलंबून. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 22 to 24. Read the following passage carefully and answer the questions. Once there was a emperor in China who was very fond of gardening. He loved plants and gardens. He even enjoyed working in his gardens. People came from far and wide to see his beautiful garden. या पॅसेजचा अर्थ बघूयात. वन्स देअर वॉज अ एम्परर इन चायना. कोणी एकेकाळी चायनामध्ये कोण होता, राजा होता. हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग, जो अतिशय बगीच्यामध्ये काम करण्याचा शौकीन होता. ही लव्ड प्लांट्स अँड गार्डन्स, त्याला जास्त प्रमाणात काय आवडायचे, झाडं आणि बगीचा. ही इव्हन एन्जॉयड वर्किंग इन हिज गार्डन, तो काय करायचा, त्याच्या बगीच्यामध्ये काम करायचा, आनंद मिळवायचा. पीपल केम फ्रॉम फार अँड वाईड टू सी हिज ब्युटिफुल गार्डन, लोक खूप दुरून त्याचं सुंदर गार्डन बघायला यायची. मग आता याच्यावरती बघा प्रश्न. हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. मग या वाक्याचा अर्थ होतो की बगीच्याचं काम करण्याची आवड असणारा कोण व्यक्ती होता. मग कोण होता, एम्परर वॉज अ व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग, म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2. आता क्वेश्चन 23. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. तिथं लवली प्लांट होते का, होतेच. फार पीपल होते का, ब्रेव एम्परर. मग त्या ठिकाणी उल्लेख आहे गार्डनचा आणि ते गार्डन कसं आहे, ब्युटिफुल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आता क्वेश्चन नंबर 24. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. द एम्परर एन्जॉयड. मग एम्पररला आवड किंवा त्यांनी एन्जॉय केला कशाचा, प्लांटचा का ब्युटिफुल फ्लावरचा, का वर्किंग इन द पॅलेसचा, का वर्किंग इन द गार्डनचा. मग त्याला काय आवडायचं, गार्डनमध्ये काम करायला, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं आहे, 3 चुकीचं आहे आणि 2 चुकीचं आहे. मग उत्तर किती येणार, 4. पुढचा आहे. लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्राकडे पहा आणि योग्य करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला या चारीपैकी निवडायचे. चित्रामध्ये एक व्यक्ती आहे जो वयस्कर आहे आणि तो कानापाशी हात देऊन काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करतोय. मग ज्यावेळेस ऐकण्याचा असतो त्यावेळेस ऐकण्यासाठी आपण हिअर शब्द वापरतो. मग कम हिअर या वाक्याचा अर्थ होतो इकडे ये. मग हा व्यक्ती कुणाला बोलवत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं आहे. लेट मी थिंक,
तो विचार करण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 चुकीचं आहे. वर्ड्स रॉंग, काही चुकीचं झालेलं नाही, त्यामुळं 4 चुकीचं आहे. पण आय कांट हिअर यू या वाक्याचा अर्थ होतो मी ऐकू शकत नाही किंवा मला ऐकू येत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो, आपण या पद्धतीने जर प्रश्नांची सुरुवात म्हणजे प्रॅक्टिस जर केली तर निश्चितच आपण येणाऱ्या काळामध्ये स्कॉलरशिपमध्ये चांगले मार्क मिळवू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रांमध्ये शेअर करावी ही विनंती.